तर दादा गेल्यानंतर तटकरेंनी गलिच्छ राजकारण सुरू केलं असं रामदास कदम म्हणाले। पवारांना शह देण्यासाठी तटकरेंनी हे गलिच्छ राजकारण सुरू केलं। दादांची राख विझली नव्हती, तोच सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावली तर शरद पवार ताबा घेतील असं तटकरेंना वाटलं, अशी जरी टीका रामदास कदमांनी केली आहे। अचानक काळानं आणि काळ आमच्या दादांनी घेऊन गेला, पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरेंनी जे गलिच्छ राजकारण केलं शरद पवार साहेबांना शह देण्यासाठी, ते महाराष्ट्राला लाजिरवाणं आहे। अजितदादांची स्मशानामधली राख देखील विझली नव्हती, शांत झाली नव्हती। असं असताना वहिनींना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला लावला। त्यांना शपथ घ्यायला का 10 दिवस गेले असतं तर काय झालं असतं। पण हा माणूस किती चाणाक्ष आणि चालाक आहे बघा। त्यांना असं वाटलं की शरद पवार साहेब ताबा घेतील। विरोधक आरोप करतायत तटकरेंवरती की अजितदादांना तटकरेंनी संपवलं म्हणून। तथ्य असेल कदाचित, तटकरे काय करू शकतात। ज्या तटकरेला मी तिकीट द्यायला लावली, मी भांडलो भाजपसोबत, मी निवडून आणला, तर माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न करतो लगेच विधानसभेला, तर सुनील तटकरे काय करू शकतो। सुनील तटकरे हा भास्कर जाधवचा दुसरा भाव आहे असं म्हणेन। दरम्यान रामदास कदम भाई नाही तर मांजर आहेत अशी टीका भास्कर जाधवांनी केली आहे। तर पराभव दिसत असल्यानं भास्कर जाधव कुत्र्यासारखं भुंकतायत असा पलटवार यावर रामदास कदमांनी भास्कर जाधवांवर केला। रामदास भाई काय दादा आहे, साला मांजर ते काय दादा आहे तो काय का बाय दादा आहे म्हणून घाबरण्याव का काय। हा बिबट्या ना कोण आहे तो, त्याच्यावर तर बोलतोच, पुढं बोलू नका, नको बोलू, बोलायला हवं ना। खरं तर घाणेरडा आहे, नाही कधी तोंडाला कुत्रच बांधलेलं कायम, पिसाळलेलं कायम। गुहागर मतदारसंघात सगळ्या ठिकाणी त्याला पराभव समोर दिसतोय आणि म्हणतो कुत्र्यासारखा भुंकायला चालू झाले। अशा भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायला मला वेळ कुठं आहे। ह्या भास्करला हा ऐसान फार्म हाऊस आहे, याला शिवसेनेमध्ये 95 सालामध्ये तिकीट मी यायला लावली, याला शिवसेनेमध्ये देखील मी आणला आता, पण हा ऐसान फार्म हाऊस आहे, हा ज्या थाळीत जेवतो तिथं हा छेद जेवतो, अशी याची